गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीची सर्वच जण आतुरतेने वाट बघत होते. तर आज मी तुम्हाला गणेश चतुर्थीची कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन कथा या नक्कीच ऐकायला मिळतील. एकदा एका गावात एक वृद्ध माई राहत होती. ती वृद्ध माई खूप गरीब होती. त्या वृद्ध माईच्या कुटुंबात तिचा एकुलता एक मुलगा होता, जो तिच्या वृद्धपणाचा एकमेव आधार होता. त्यांच्याकडे काहीच नव्हते, पण गावातील जितकेही घरांमध्ये जनावरे होती त्या लोकांच्या जनावरांना वृद्ध माईचा मुलगा जंगलात चारण्यासाठी घेऊन जात असे. संध्याकाळी तो सर्व गायी गावकऱ्यांच्या स्वाधीन करत असे. जनावरे चारल्यानंतर गावातील लोक जे काही देत त्याच्यावर आई मुलांचे घर चालत असे. अशा प्रकारे कसेबसे त्यांचे दिवस हे जात होते. एके दिवशी वृद्ध माईचा मुलगा गावातील जनावरे चारण्यासाठी जंगलात घेऊन जात होता. वाटेत त्याला गावातील काही स्त्रिया भेटल्या. त्यातील एक वृद्ध दिसणारी स्त्री त्या मुलाला म्हणाली, बाळा, तू तर दिवसभर जंगलात गायी चारतोस आणि तुझी आई घरात बसून पक्वाने बनवून खात असते. मुलगा म्हणाला, असं कधीच होऊ शकत नाही. माझी आई कधीच असं करू शकत नाही. तेव्हा त्या गावातील स्त्री म्हणाली, जर तुला विश्वास नसेल तर आज जरा लवकर घरी जाऊन बघ. स्वतःच्या डोळ्याने पाहशील तेव्हा तुला स्वतःला विश्वास बसेल. मुलाने विचार केला, ठीक आहे, पाहण्यात माझं काय नुकसान होणार आहे. आता मुलगा ज्यावेळी घरी पोहोचायचा त्यापेक्षा आज थोडा आधीच घरी आला. त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा दिवस होता. वृद्ध माईने संकष्ट चतुर्थीचे व्रत ठेवले होते आणि ती तिळकुट बनवत होती. चुलीवर कढई ठेवली होती, त्यात ती तीळ भाजत होती. जळत्या चुलीवर ठेवलेली कढई पाहून आणि त्यात भाजलेले तीळ पाहून आता मुलाला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास बसू लागला. त्याने विचार केला, म्हणजे गावातील आजीमाई जे सांगत होत्या ते खरेच होते. आणि पहा, मी तर जंगलात उपाशी पोटी दिवसभर फिरतो, जनावरे चारतो आणि माझी आई घरी पक्वाने बनवून खात आहे. आता त्याला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टी सत्य वाटू लागल्या. मग तो आपल्या आईला म्हणाला, आई, मी आता घर सोडून जाणार. वृद्ध माई म्हणाली, बाळा, अशी काय गोष्ट घडली जे तू असं म्हणत आहेस. मुलगा म्हणाला, मी तर जंगलात जातो आणि पाहतोय की तू माझ्या मागे पक्वाने बनवून खातेस. मला खाऊ घालणं तर दूर, पण तू मला सांगतही नाहीस. आई, आता मी या घरात राहणार नाही, मी जंगलातच जाईन. वृद्ध माईने आपल्या एकुलत्या एक मुलाला खूप समजावले. बाळा, आज संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे म्हणून मी तिळकुट बनवत होते. पण मुलगा काहीही ऐकायला तयार नव्हता. वृद्ध माईला समजले की नक्कीच कोणीतरी याला शिकवले आहे आणि आता हा बोलून थांबणार नाही. जेव्हा मुलगा जायला निघाला तेव्हा वृद्ध माईने त्याला सांगितले, बाळा, हे घे, संकष्ट चतुर्थी व्रताचे तीळ आहेत. हे तू तुझ्यासोबत घेऊन जा आणि हो, जेव्हा केव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा तीळ पुढे कर आणि बसून जा. जर मी तुझ्या नावाचे व्रत करत असेल तर तुझे संकट दूर होईल. मुलाने आईचे मन राखण्यासाठी तीळ आपल्या हातामध्ये घेतले आणि घर सोडून निघून गेला. चालत चालत तो घनदाट जंगलाजवळ पोहोचला. जंगलात आत गेल्यावर त्याने पाहिले, समोर एक भयंकर सिंह उभा होता. सिंहाने त्याचा मार्ग अडवला. मुलाने विचार केला, आज तर माझं वाचणं अशक्य आहे. आता तर मी मरणारच. तो भीतीने थरथर कापू लागला आणि जेव्हा कोणीही संकटात असतो तेव्हा त्याला सर्वात आधी आपल्या आईची आठवण येते. त्या मुलालाही आपल्या आईची आठवण आली. जसेच आईची आठवण आली तसेच तिने सांगितलेले शब्दही त्याला आठवले. बाळा, जेव्हा कोणतेही संकट येईल तेव्हा तीळ पुढे कर आणि बसून जा. आता मुलाने झटपट आपल्या खिशातून तीळ काढले आणि पुढे करून तेथेच बसला. तो म्हणू लागला, हे संकष्ट चतुर्थी माता, जर माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर हा सिंह गाय बनून जाऊ, नाही तर माझे मरण ठरलेले आहे. जसे त्या मुलाने असे म्हटले तसे संकट मातेच्या कृपेने तो सिंह गाय बनून शेपूट हलवत तेथून निघून गेला. कारण वृद्ध माई तर आपल्या मुलाच्या नावानेच व्रत करत होती. आता तो मुलगा जंगलातून राम राम म्हणत पुढे जाऊ लागला. थोडे पुढे गेला तर त्याने पाहिले, समोर एक मोठी नदी प्रचंड वेगाने उफान घेऊन वाहत होती. आता त्याने विचार केला, जर मी ही नदी पार करणार असेल तर मी या खोल पाण्यात बुडून मरणार. एकतर नदीचा प्रवाह खूप वेगवान आहे, त्यात वादळ सुद्धा आले आहे. जर मी ही नदी पार केली नाही तर रात्रही झाली आहे. मागे घनदाट जंगल आहे आणि तिथले
प्राणी मला निश्चितच जिवंत सोडणार नाहीत. मला कच्चं खातील. पुढे विहीर, मागे खोलदरी. मग आठवण आली आईची. आता तो मुलगा पुन्हा तीळ पुढे करून बसला आणि म्हणाला, हे संकष्टी चतुर्थी माई, जर माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर ही नदी 2 भागात विभागली जावी आणि मला रस्ता मिळवावा, नाही तर आज माझं मरण ठरलेलं आहे. आता जसे त्या मुलाने असे म्हटले तसेच नदी 2 भागांमध्ये विभागली गेली. आता त्याला पुढे जाण्यासाठी रस्ता मिळाला, कारण वृद्धमाई तर आपल्या मुलाच्या नावानेच व्रत करत होती. नदी पार करून तो दुसऱ्या नगरीत पोहोचला. तिथे त्याने पाहिले की एक वृद्ध माई पुरणपोळी बनवत होती आणि रडत होती. त्याने ती वृद्ध माई अशा प्रकारे पक्वाने बनवताना आणि रडताना पाहिली तेव्हा विचारले, अगं माई, पुरणपोळी बनवत आहेस म्हणजे तुझ्या घरी काही आनंदाचा क्षण आहे, पण त्याच वेळी तू रडत आहेस म्हणजे तुझ्या मनात काही दुःखही आहे. आता मला सांग, हा आनंद आणि दुःख एकत्र कसे? तर ती वृद्ध माई म्हणाली, बाळा, मी काय सांगू, माझा मुलगा तर आज मरणार हेच विचार करून मी दुःखी आहे आणि रडत आहे. आज माझ्या मुलाचा शेवटचा दिवस आहे. माझी इच्छा की शेवटच्या वेळी मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवावी, म्हणून शेवटचा वेळ त्याच्यासाठी जेवण बनवत आहे. विचार केला काहीतरी चांगले बनवून त्याला खायला घालावे. माझ्या मुलाला पुरणपोळी खूप आवडते म्हणून मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवत आहे. त्या दुःखी माईचे बोलणे ऐकून वृद्ध माईच्या मुलाला तिच्यावर दया आली. मग तो म्हणाला, वृद्ध माई, जर तू या सर्व पुरणपोळ्या मला खायला घालशील तर मी तुझ्या मुलाच्या जागी जाईन. मग ती वृद्ध माई म्हणाली, बाळा, तू जितक्या हव्यात तितक्या पुरणपोळ्या खाऊ शकतोस. हवं तर सगळ्या खा. पण इथे कुणाच्या आयुष्याच्या हाकेला भला कोण प्रतिसाद देतो? बोलवणे माझ्या मुलाचे आहे. त्याच्या मृत्यूला कोण आपल्या हाताने घेईल? तू त्याच्याऐवजी का जाशील? असा भला कोण स्वतःच मृत्यूला कवटाळतो? पण वृद्ध माईचा मुलगा म्हणाला, आई, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या मुलाच्या जागी जाईन. या प्रकारे भरपेट पुरणपोळी खाऊन तो झोपला. त्याला गाढ झोप लागली. इकडे राजाच्या आदेशानुसार सैनिक वृद्ध माईच्या मुलाला घ्यायला आले आणि त्याच्या घराचा दरवाजा ठोठवू लागले. वृद्ध माईने जसेच आवाज ऐकला ती दुसऱ्या खोलीत झोपलेल्या त्या अनोळखी मुलाच्या खोलीत गेली आणि बाहेरून दरवाजा कधी खिडकी ठोठवू लागली. पण तो मुलगा तर गाढ झोपेत होता. शेवटी खूप वेळ ठोठावल्यावर तो मुलगा उठून बसला आणि म्हणाला, माई, आले का घेऊन जाणारे? मग वृद्ध माई म्हणाली, हो बाळा, राजाचे सैनिक आले आहेत. आणि मग तो मुलगा सैनिकांसोबत निघून गेला. जाऊन तो आव्यात बसला. आव्याच्या आत बसताच त्याला आपल्या आईची आठवण आली. त्याने पुन्हा आपल्या हातात तीळ घेतले आणि म्हणाला, हे संकष्टी चतुर्थी माता, जर माझी आई माझ्या नावाचे व्रत करत असेल तर आज ही जळती आग माझे काहीही वाईट करू शकणार नाही. मी या आगीत जळणार नाही, नाहीतर आज माझे जळणे निश्चित आहे. 3 दिवस झाले तिथे जवळ काही मुले गोट्या खेळत होती. खेळता खेळता मुलांची गोटी त्या मोठ्या माठाला जाऊन धडकली, ज्याच्या आत तो मुलगा आणि काही भांडी ठेवली होती आणि आवा होत होता. जसेच टन असा आवाज झाला त्या माठातून, तसे आजूबाजूचे सगळे लोक आश्चर्यचकित झाले. पहिल्यांदा हा आवा 6 महिन्यात शिजत असे, पण आज फक्त 3 दिवसातच कसा शिजला? ही बातमी कळता संपूर्ण नगरी एकत्रित जमली. राजाला हे समजले, त्यामुळे राजालाही बोलवले गेले. आता तर आव्याच्या 4ही बाजूला मोठी गर्दी जमली. मग राजाने सैनिकांना सांगितले, माठ खाली उतरवा. जसे सैनिक माठ खाली उतरू लागले, आतून आवाज आला, भाऊ हळूहळू उतरवा, भाऊ हळूहळू उतरवा. हा आवाज ऐकता सैनिक भीतीने दूर पळाले. आजवर आतून कधीही आवाज आला नव्हता. वाटतंय आत कुणीतरी भूत आहे. आता राजा स्वतः तलवार काढून उभा राहिला आणि म्हणाला, सत्य सांग, माठाच्या आत तू कोण आहेस? मग त्या माठातून वृद्ध माईचा मुलगा बाहेर आला आणि म्हणाला, महाराज, मी कोणतेही भूत पिशाच नाही, ना मी कोणता राक्षस आहे. मी फक्त एका वृद्ध माईचा मुलगा आहे. माझी माई माझ्या नावाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करत होती. मी तर फक्त गावातील माई ताईंच्या सांगण्यावरून विश्वास ठेवून घर सोडून निघून आलो. माझ्या आईने जाताना मला हे काही तीळ दिले होते आणि सांगितले होते की बाळा, कधी जर संकट आले तर ते दूर होईल. आता भाऊ, हे बघा, मी तर या तिळांना पुढे करून कुठेही संकटात बसतो आणि जिथे बसतो तिथेच माझ्या संकटाचा नाश होतो. हे ऐकून राणी म्हणाली, राजासाहेब, का नाही आपल्या राजकुमारीचा विवाह त्याच्याशी करून टाकावा, कारण याला तर आग सुद्धा जाळू शकली नाही. राजाला राणीचे बोल पटले आणि मग राजा राणीने आपल्या मुलीचे लग्न त्या मुलासोबत लावून दिले. आता वृद्ध माईचा तो मुलगा राजमहालात घर जावई म्हणून राहू लागला. आता त्याचे दिवस मोठ्या ऐश्वर्यात जाऊ लागले. राजाची मुलगी आणि वृद्ध माईचा मुलगा दोघे एक दिवस टेरेसवर फिरत होते. फिरता फिरता वृद्ध माईच्या मुलाला आपल्या गावाची, आपल्या देशाची आणि आपल्या आईची आठवण आली. मग तो पत्नीला म्हणाला, बघ, आज आपल्या गावाकडे ढग आले आहेत. वाटतंय खूप
जोरात पाऊस पडणार आहे। राजाची मुलगी हे ऐकून आश्चर्यचकित झाली आणि विचार करू लागली, तुमचंही गाव आहे? मग वृद्ध माईचा मुलगा म्हणाला, हो, आमचंही गाव आहे, आमचंही घर आहे, माझीही आई आहे, सगळं काही फक्त माझी आईच आहे। राजाची मुलगी म्हणाली, तर मग आपण इथे काय करत आहोत? आपणही आपल्या घरी जाऊ, वृद्ध माईकडे। वृद्ध माईचा मुलगा म्हणाला, तू तुझ्या वडिलांना विचार, ते सांगतील तरच मी तुला घेऊन जाईल। आता राजाची मुलगी महालात जाऊन आपल्या वडिलांना म्हणाली, पिताजी, तुमचे जावई आता त्यांच्या घरी जायला इच्छुक आहेत। राजा म्हणाला, हे तर खूप चांगलं आहे, दूरचा जावई लाखाचा जावई, घरचा जावई फुकटचा जावई। ठीक आहे, तुम्ही दोघे तुमच्या घरी जा, कमवा, खा, तुमच्या संसाराची गोडी वाढवा, आम्हाला तर हेच पसंत आहे, हेच समाधान आहे। आता राजा विदाईपूर्वी भरपूर हिरे, मोती, रत्ने, हत्ती, धन, घोडे इत्यादी देऊन आपल्या मुलीला पाठवू लागला। मग ते दोघे आनंदाने निघून गेले। इकडे जेव्हा वृद्ध माईचा मुलगा गावाजवळ आला तेव्हा त्याने एका सैनिकाला आपल्या घरी पाठवले आणि सांगितले, जा आणि माझ्या आईला सांग की तिचा मुलगा सून आले आहेत। आता सैनिक गेला तर पाहिले की वृद्ध माई रडून रडून अंध झाली आहे। सैनिकांनी जाऊन सांगितले, वृद्ध माई, तुमचा मुलगा आणि सून आले आहेत। वृद्ध माई सैनिकांना म्हणाली, बाळा, संपूर्ण गाव माझी चेष्टा करतो, आता तुम्हीही माझी चेष्टा करायला लागलात। माझा मुलगा तर घर सोडून गेला, कारण कोणीतरी त्याचे कान भरले होते, माहिती नाही एखाद्या वन्य प्राण्याने त्याला खाल्ले असेल, तो जिवंत आहे की नाही हे मला कळतही नाही। सैनिक म्हणाले, नाही माई, तुमचा मुलगा खरोखर आला आहे आणि तो आपल्या पत्नीला घेऊन आला आहे। आता संपूर्ण गाव एकत्र जमला, ती वृद्ध माईचा मुलगा आला आहे। पण वृद्ध माईला अजूनही विश्वास बसत नव्हता। मग ती हात जोडून संकष्ट मातेला स्मरून म्हणाली, हे संकष्टी चतुर्थी माता, जर माझा मुलगा खरोखर आला असेल तर दुधाचा ओघ सरळ त्याच्या मिशांवर पडेल। आता त्याला चांबड्यांची अंगी वस्त्र घालण्यात आली। जसे वृद्ध माईचा मुलगा तिच्या समोर आला, अंगी फाटली आणि दुधाचा ओघ छातीवरून वाहत त्याच्या दाढी मिशांवर पडला। आता संपूर्ण गावात गोंधळ माजला। वृद्ध माईचा मुलगा आला, वृद्ध माईचा मुलगा आला आणि संकष्ट चतुर्थी मातेच्या कृपेने वृद्ध माईच्या डोळ्यांनाही प्रकाश आला। जसेच मुलगा सून समोर आले, त्यांना पाहून वृद्ध माई खूप आनंदी झाली। मुलगा आपल्या आईच्या पायांवर कोसळला आणि म्हणू लागला, माई, मला माफ कर, मी तर माई ताईच्या शिकवणीवर आलो होतो आणि घर सोडून निघून गेलो होतो। तू तर माझ्या नावाचेच व्रत करत होतीस आणि तुझ्या दिलेल्या तिळांनी आणि संकष्ट मातेने प्रत्येक संकटात माझे रक्षण केले। मुलगा सुनेला पाहून वृद्ध माई आपल्या जुन्या सगळ्या दुःखांना विसरली आणि मग म्हणाली, बाळा, संकष्टी चतुर्थी मातेने तर मूल परत दिलेच, पण त्यासोबत व्याजही परत दिले। आता तर वृद्ध माईचे ऐश्वर्यच झाले। मुलगा सून प्रेमाने आनंदाने वृद्ध माईची सेवा करू लागले। हे संकष्टी चतुर्थी माता, जशी कृपा तुम्ही वृद्ध माईवर केली तशीच कृपा सगळ्यांवर करा। प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी तिथी असतात। कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात। या प्रकारे प्रत्येक महिन्यात येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी म्हणजे संकष्ट चतुर्थी वर्षभरात 12 वेळा येते। याशिवाय जर तुम्ही देखील संकष्ट चतुर्थीचे व्रत ठेवत असाल तर एकूण 13 चतुर्थी व्रत पूर्ण झाल्यानंतर हे व्रत एक चक्र पूर्ण मानले जाते आणि त्यानंतर त्याचे उद्यापन करणे आवश्यक आहे। आज आपण सर्व प्रकारच्या संकटांना दूर करणाऱ्या गणपती बाप्पाच्या कथा बघूया। भगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या 2 मुलींबरोबर झाले। सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाची मुले झाली। लोकपरंपरेत याला शुभ लाभ असे म्हणतात। गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीमध्ये झाले। त्यांचे लग्न होत नव्हते। या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणांमध्ये मनोरंजक पद्धतीने मिळते। श्री गणेशाच्या विवाहासंबंधी मुख्यतः 2 कथा प्रचलित आहे। यातील एका कथेमध्ये तुळशीचे वर्णन आहे, त्यासोबत गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही हे देखील सांगितले आहे। पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली। तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते, परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती, म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला। आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याची 2 लग्ने होतील। यावर भगवान गणेशाने तुळशीला शापही दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल। त्यानंतरही गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले जाते। आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशांच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्याच्याशी लग्न करू इच्छित नव्हते।
यामुळे त्रासून त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली। यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही। कोणाचे लग्न असले की त्यात विघ्न निर्माण करायचे। त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या कामात साथ दिली होती। त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले। एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्माजींकडे गेले। देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या 2 मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले। भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली। दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मूषकराज या दोघांचे लक्ष वळवायचे। त्यामुळे हळूहळू लग्ने होऊ लागली। पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही। रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले। ते रिद्धी सिद्धीला शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्माजी तेथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी सिद्धीशी लग्न करण्याचे सुचवले। ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धी सिद्धीसोबत विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे 2दा लग्न झाले। भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देवता मानले जातात। कोणतेही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी त्यांचे नाव घेतले जाते। त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही। पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्य प्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत कैवल्य केले। या उपवासामुळे आई पार्वती श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले। या उपवासासाठी शिवने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले, पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला। तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वनांची बांधणी केली। एकदा शिवाप्रमाणेच गणेशांनी भगवान परशुरामला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले। त्यावेळी परशुराम कार्तवीर्य अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे। ते शिवाचे अनन्य भक्त होते। गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले। गणेशाने त्यांना धूळ साठवली तेव्हा परशुरामने शिवाने दिलेल्या परशुचा वापर गणेशावर केला, ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला। तेव्हापासून ते एकदंत म्हणवले जातात। भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मी सोबत करण्याचे योजिले। सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिले नाही। भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश का नाही। मग सर्वांनी विष्णूला विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे। जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर आले असते। तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल। नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले। वराड तिथून निघाल्यावर रथांची चाकं जमिनीमध्ये रुतली। बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले। सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही। बऱ्याच जागीतून ते तुटायला लागले। कोणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं। तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही। जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल। मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले। गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाली आणि त्यामुळेच भगवान श्री गणेशांना प्रथम पूज्य देवता मानले जाते। देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले। मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले। तेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट जो देईल त्यालाच हे मोदक मिळेल। आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले। इथे गणेशाचे वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते। तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले। हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञाची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही। म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे। म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे। आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा केली जाते, हे देखील पद्मपुराणामध्ये सांगितलं आहे। भगवान श्री कार्तिकेय हे शिव आणि पार्वतीचे पुत्र असून ते सदैव बालकाच्या रूपात असतात, परंतु त्यांच्या या बाल स्वरूपामागे एक रहस्य आहे। एकदा भगवान शंकराने पार्वतीसोबत जुगार खेळण्याची इच्छा व्यक्त केली। खेळात भगवान शंकरांनी सर्वस्व गमावले। हरल्यानंतर भोलेनाथ आपली लीला घडवत पानांचे कपडे घालून गंगेच्या तीरावर गेले। जेव्हा कार्तिकेयाला सर्व प्रकार कळला
तेव्हा ते सर्व वस्तू परत घेण्यासाठी माता पार्वतींकडे आले। यावेळी खेळामध्ये माता पार्वती हरली आणि कार्तिकेय भोलेनाथांचे सर्व सामान घेऊन परत गेले। आता इकडे माता पार्वती सुद्धा काळजी करू लागली की सर्व सामान गेले आणि भोलेनाथही गेले आहेत। पार्वतीने त्यांची व्यथा त्यांचा प्रिय पुत्र गणेश याला सांगितली। त्यामुळे मातृभक्त गणेश स्वतः भगवान शंकराकडे जुगार खेळायला गेला। गणेशजींनी खेळ जिंकला आणि परत आल्यावर त्यांच्या विजयाची बातमी माता पार्वतीला सांगितली। यावर माता पार्वती म्हणाली, तू माझ्या वडिलांना सोबत आणायला हवे होते। गणेशजी मग भोलेनाथजींच्या शोधासाठी निघाले। हरिद्वारमध्ये त्यांनी भोलेनाथजींची भेट घेतली। त्यावेळी भोलेनाथ भगवान विष्णू आणि कार्तिकेय सोबत भ्रमण करत होते। पार्वतीजींवर रागवलेल्या भोलेनाथने परत येण्यास नकार दिला। भोलेनाथचा भक्त रावणाने मांजरीचे रूप धारण केले आणि गणेशजींचे वाहन मूषक यांना घाबरवले। मूषक गणेशजींना सोडून पळून गेला। या बाजूला भगवान श्री हरी विष्णूने भोलेनाथाच्या इच्छेनुसार फाशांचं रूप धारण केलं होतं। गणेशजींना भोलेनाथला आई दुःखी असल्याबद्दल सांगितलं। यावर भोलेनाथ म्हणाले, आम्हाला नवीन फासे बनवले आहेत। जर तुझी आई पुन्हा खेळ खेळायला तयार झाली तर मी परत जाऊ शकते। श्री गणेशजींच्या आश्वासनावर भोलेनाथजी परत पार्वतीजींकडे गेले आणि खेळ खेळण्यास सांगितले। यावर पार्वतीजी हसल्या आणि म्हणाल्या, तुमच्याकडे अजून काय आहे ज्याने खेळ खेळता येईल? हे ऐकून भोलेनाथ शांत झाले। तेव्हा नारदजींनी त्यांना वीणा आणि इतर गोष्टी दिल्या। या खेळात श्री भोलेनाथ प्रत्येक वेळी जिंकू लागले। 1-2 फासे फेकल्यानंतर गणेशजींना समजले आणि त्यांनी भगवान विष्णूने फाशाचे रूप धारण करण्याचे रहस्य माता पार्वतीला सांगितले। सर्व ऐकून पार्वतीजींना राग आला। रावणाने मातेला समजवण्याचा प्रयत्न केला पण तिचा राग काही कमी झाला नाही आणि रागाच्या भरात तिने भोलेनाथजींना शाप दिला की गंगेच्या प्रभावाचे ओझे तुमच्या डोक्यावर राहील। नारदजींना कधीही एका ठिकाणी न राहण्याचा शाप होता। भगवान विष्णूजींना शाप दिला होता की हाच रावण तुमचा शत्रू होईल आणि रावणाला विष्णू तुमचा नाश करील असा शाप दिला होता। देवी पार्वतीजींनी कार्तिकेयाला कधीही तरुण न होण्याचा शाप दिला होता। यावर सर्वांची चिंता वाढली। तेव्हा नारदजींनी आपल्या विनोदी बोलण्याने मातेचा राग शांत केला। तेव्हा मातेने वरदान मागायला सांगितले। नारदजी म्हणाले की तुम्ही सर्वांना वरदान द्या तरच मी वरदान मागेन। पार्वतीजींनी होकार दिला। तेव्हा भगवान शंकरजींनी कार्तिक शुक्ल तिथीला जुगारामध्ये जिंकणाऱ्यांना वर्षभर विजयी राहण्याचं वरदान मागितलं। भगवान विष्णूजींनी त्यांच्या प्रत्येक लहान मोठ्या कार्यामध्ये यश मिळण्याचे वरदान मागितले। पण कार्तिकेयाने सदैव बालक राहण्याचे वरदान मागितले आणि सांगितले की मला कामुक इच्छांचा संसर्ग होऊ नये आणि मी सदैव परमेश्वराच्या स्मरणात तल्लीन राहावे। शेवटी नारदांनी देवऋषी होण्याचे वरदान मागितले। माता पार्वतीने रावणाला सर्व वेदांचे सुंदर स्पष्टीकरण दिले आणि सर्वांना तथास्तु म्हणाली। कार्तिकेयाच्या जन्मापूर्वी जेव्हा तारकासुराच्या अत्याचाराने सर्व देवांना त्रास होत होता तेव्हाच भगवान शंकराने पार्वतीचं पाणी ग्रहण केलं होतं आणि तेव्हाच 6 मुखी कार्तिकेयाचा जन्म झाला। त्यानेच तारकासुराचा वध केला। आता गणेश चतुर्थी का साजरी केली जाते तर हिंदू पौराणिक कथेवर आधारित भगवान गणेश भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र असल्याचे मानले जाते। गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा उत्सव आहे। त्यामागची कथा निश्चितच तुम्ही ऐकली असेल। पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील मळापासून एक लहानशा मुलाची मूर्ती तयार करते आणि त्यामध्ये प्राण ओतते। या लहान मुलाला देवी पार्वती आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षाबाहेर पहारा देण्यास सांगते आणि कोणालाही आत प्रवेश न देण्याची सूचना देते। त्याप्रमाणे हा मुलगा आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करतो आणि कक्षाबाहेर पहारा देत असतो। त्याच वेळी देवी पार्वतीचे पती महादेव तिला भेटण्यासाठी तिथे येतात। त्या क्षणी गणेश आणि महादेव दोघेही एकमेकांना ओळखत नसतात। गणेश आपला पुत्र आहे हे भगवान शंकर यांना माहीत नसते आणि महादेवच आपले पिता आहेत हे गणेश यांना माहीत नसते। त्यामुळे तो लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यास मनाई करतो। महादेव देखील ते मान्य करत नाही आणि हा लहान मुलगा देखील मागे हटत नाही। महादेवांना राग अनावर होतो आणि या दोघांमधील वाद टोकाला जातो आणि शंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतात। तोपर्यंत माता पार्वती स्नान आटोपून बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुःखी व संतप्त होते। आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा हट्ट ती भगवान शंकरांकडे धरते। त्यावेळी भगवान शंकर त्यांच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वात पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचे डोके आणण्यास सांगतात। त्यानुसार देवतांना हत्तीचे डोके सापडते। अखेर भगवान शंकर ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्री गणेश पुन्हा जिवंत होतात। अशी ही कथा आहे। तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।